नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या KTHM महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामार्फत तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गाच्या बँकिंग अँड फायनान्स सेकंड या विषयाअंतर्गत येणाऱ्या भारतीय वित्तीय बाजार व संस्था या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर संदीप पिळे आपले सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय वित्तीय बाजार व संस्था या विषयाअंतर्गत पहिल्या प्रकरणामध्ये आपण वेगवेगळ्या बाबींचा विचार करतो आहोत। या पहिल्या प्रकरणातल्या पहिल्या मुद्द्याचा आपण विचार केलेला आहे, तो म्हणजे आर्थिक विकासातील वित्त व्यवस्थेची भूमिका। देशाची वित्त व्यवस्था आर्थिक विकासामध्ये आपलं अनन्यसाधारण असे योगदान देत असते आणि देशाचा आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न हा करत असते। दुसरा मुद्दा आपण या पहिल्या प्रकरणात विचारात घेतलेला आहे, तो म्हणजे वित्तीय बाजारपेठा। या वित्तीय बाजारपेठा देखील विविध प्रकारच्या सेवा या वित्त व्यवस्थेमध्ये देत असतात। या वित्तीय बाजारपेठांना साधारणपणे दोन भागांमध्ये विभागले जातात, तो आहे नाणे बाजार आणि दुसरा आहे भांडवल बाजार। या दोन्ही बाजारांचा विचार आपण प्रकरण निहाय दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणामध्ये करणार आहोत। त्यानंतर पहिल्या प्रकरणाचा तिसरा मुद्दा आपण विचारात घेतलेला आहे, तो म्हणजे वित्तीय साधने व सेवा। नाणे बाजारातील वेगवेगळ्या वित्तीय साधनांचा आपण विचार केलेला आहे, त्याचप्रमाणे भांडवल बाजारातील देखील वित्तीय साधनांचा आणि सेवांचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे। त्यानंतर आजच्या व्याख्यानाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा हेतू किंवा उद्देश म्हणजे वित्तीय विकासाचे निर्देशक। देशाची वित्त व्यवस्था विकसित आहे हे निर्देशित करणारे वेगवेगळे निर्देशक असतात, हे स्पष्ट करणारे वेगवेगळे घटक असतात आणि या सर्व घटकांचा विचार आपण वित्तीय विकासाचे निर्देशक म्हणून हा करणार आहोत। आणि या पहिल्या प्रकरणातला शेवटचा मुद्दा आहे, तो म्हणजे वित्त पद्धतीमधील उणीवा। प्रत्येक देशाच्या वित्तीय व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उणीवा, कमतरता, अडचणी किंवा दोष हे असतात। ती विकसित असो, विकसनशील असो किंवा अल्पविकसित असो, प्रत्येक वित्त व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उणीवा किंवा कमतरता ह्या असतात म्हणजे असतात आणि या सर्व उणीवांचा विचार आपण या विभागाअंतर्गत करणार आहोत। भारताची वित्त व्यवस्थेमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या उणीवा आहेत, कमतरता आहेत, त्यांचा विचार आपण या विभागामध्ये करणार आहोत। तर सर्वात महत्वाचा भाग आजच्या व्याख्यानाच्या दृष्टीने तो म्हणजे वित्तीय विकासाचे निर्देशक होय। विद्यार्थी मित्रांनो, वित्त व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निर्देशक हे काम करत असतात आणि त्यावरून ती त्या देशाची वित्त व्यवस्था विकसित आहे की अल्पविकसित आहे याची स्पष्ट कल्पना येत असते। बँकिंग असेल, विमा असेल किंवा पेन्शन असेल, नाणे बाजार असेल किंवा भांडवल बाजार असेल किंवा परकीय विनिमय बाजार असेल, या वेगवेगळ्या घटकांवरून देशाची वित्त व्यवस्था विकसित आहे की अल्पविकसित आहे किंवा विकसनशील आहे याची कल्पना येत असते। हे सर्व वित्तीय विकासाचे निर्देशक म्हणून ओळखले जातात। या वित्तीय विकासाच्या निर्देशकांव्यतिरिक्त आणखीही अनेक विकासाचे निर्देशक आहेत की ज्यावरून देशाची वित्त व्यवस्था विकसित आहे की अल्पविकसित आहे याची स्पष्ट कल्पना ही येत असते। तर चला आपण एकेका वित्तीय विकास निर्देशकाचा विचार करूया आणि ह्या वित्तीय विकासाची विद्यार्थी मित्रांनो, वित्तीय विकासाचे निर्देशक म्हणून आपण वेगवेगळ्या निर्देशकांचा विचार करू शकतो। त्यापैकी उदाहरणादाखल या ठिकाणी आपण बँकिंग, विमा, पेन्शन, भांडवल बाजार, परकीय विनिमय बाजार आणि नाणे बाजार या निर्देशकांचा विचार किंवा निर्देशकांचा विचार हा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या निर्देशकांव्यतिरिक्तही आणखी विविध प्रकारचे निर्देशक आहेत की ज्यावरून देशाच्या वित्त व्यवस्थेच्या विकासाची कल्पना ही येत असते। वित्त व्यवस्थेमध्ये बँकिंग हा एक महत्वाचा निर्देशक आहे आणि या निर्देशकावरून त्या देशाच्या वित्त व्यवस्थेची कल्पना ही आपल्याला येत असते। बँकिंग मध्ये विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग या निर्देशकामध्ये बँकांची एकूण संख्या किती आहे यावरून त्या देशाची वित्त व्यवस्था विकसित आहे की अल्पविकसित आहे हे निर्देशित होत असतं। जर बँकांची एकूण संख्या जास्त असेल तर साहजिकच आहे ती त्या देशाची वित्त व्यवस्था विकसित असते आणि जर बँकांची संख्या कमी असेल तर ती देशाची वित्त व्यवस्था ही अल्पविकसित अशी ओळखली जाते। म्हणजे बँकांची संख्या जेवढी जास्त किंवा कमी त्यावरून त्या देशाची वित्त व्यवस्था विकसित की अल्पविकसित हे निश्चित होत असतं।
त्यानंतर बँकिंग या निर्देशकाच्या आधारे आपण दुसऱ्या निर्देशकाचा विचार करू शकतो, तो म्हणजे बँकांच्या शाखांची संख्या. बँकांच्या शाखांची संख्या जेवढी जास्त तेवढी त्या देशाची वित्त व्यवस्था ही विकसित असते. शिवाय या शाखांचा विस्तार हा ग्रामीण भागामध्ये जेवढा जास्त झालेला असेल तेवढी त्या देशाची वित्त व्यवस्था ही विकसित आणि विस्तारित म्हणून ओळखली जात असते. म्हणजे शाखांची संख्या हा एक निर्देशक आहे की ज्यावरून त्या देशाची वित्त व्यवस्था विकसित आहे की अल्पविकसित आहे याची स्पष्ट कल्पना आपल्याला येत असते. त्यानंतर तिसरा निर्देशक आहे या बँकिंग मध्ये तो म्हणजे बँकिंग शाखांची प्रति हजारी संख्या. प्रति हजार लोकसंख्येमागे बँकांच्या शाखांची संख्या जेवढी जास्त तेवढी त्या देशाची वित्त व्यवस्था ही विकसित ओळखली जाते. आणि प्रति हजारी लोकसंख्येमागे बँकांच्या शाखांची संख्या जेवढी कमी तेवढी त्या देशाची वित्त व्यवस्था ही अल्पविकसित म्हणून ओळखली जात असते. म्हणजे बँकांच्या शाखांमागे प्रति हजारी लोकसंख्या किंवा प्रति हजारी लोकसंख्येमागे बँकांच्या शाखांची संख्या या कुठल्याही निर्देशकाच्या आधारे आपण त्या देशाची वित्त व्यवस्था विकसित आहे की अल्पविकसित आहे हे स्पष्ट करू शकतो. त्यानंतर बँकिंग या निदर्शकामध्ये चौथा मुद्दा आहे तो म्हणजे बँकांच्या ठेवींचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण. बँक ठेवींचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण जेवढं जास्त तेवढी त्या देशाची वित्त व्यवस्था ही विकसित म्हणून ओळखली जाते. देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बँका कार्यरत आहेत. राष्ट्रीयकृत बँका आहेत, सार्वजनिक आहेत, खाजगी आहेत, परकीय आहेत, सहकारी आहेत, प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत, भूविकास बँका आहेत. अशा सर्व प्रकारच्या बँकांच्या एकूण ठेवींचे राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेलं प्रमाण जेव्हा आपण काढू तेव्हा ते प्रमाण जेवढं जास्त तेवढी त्या देशाची वित्त व्यवस्था ही विकसित आहे असं म्हणून ओळखलं जातं. आणि हे जर बँक ठेवींचं प्रमाण एकूण राष्ट्रीय उत्पन्नाशी प्रमाण कमी असेल तर ती त्या देशाची वित्त व्यवस्था ही अल्पविकसित आहे किंवा कमी विकसित आहे असं म्हटलं जातं. म्हणजे बँक ठेवींचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेलं प्रमाण हा एक वित्त विकासाचा एक महत्वाचा निर्देशक आहे. बँकिंग या निर्देशकानंतर दुसऱ्या एका निर्देशकाचा आपण विचार करू शकतो तो म्हणजे विमा. सर्वसामान्य गुंतवणूकदार, ग्राहक वर्ग किंवा व्यवसायी किंवा व्यापारी वर्ग कुठल्याही व्यक्तीला, संस्थेला किंवा महामंडळाला जोखमीविरुद्ध संरक्षण देण्याचं काम विमा व्यवसाय करत असतो. व्यवसायामध्ये, व्यवहारामध्ये, व्यापारामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये परिस्थिती अन्वये वेगवेगळ्या प्रकारच्या जोखमी निर्माण होत असतात आणि या जोखमी सुरक्षित करणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि ह्या जोखमींना सुरक्षितता प्रदान करण्याचं काम विमा कंपन्या करत असतात. विमा कंपन्या जीविताला देखील सुरक्षितता प्रदान करतात, तसंच मालमत्तेला देखील सुरक्षितता प्रदान करत असतात. आणि म्हणूनच भारतामध्ये विमा व्यवसायामध्ये LIC, GIC सारख्या महामंडळांना अनन्यसाधारण असं महत्व आहे. 1991च्या आर्थिक सुधारणांनंतर शासनाने सार्वजनिक विमा व्यवसाय व्यतिरिक्त खाजगी विमा व्यवसायाला देखील परवानगी दिली आणि म्हणून खाजगी विमा कंपन्यांची सुद्धा संख्या आणि स्थापना वेगाने होत गेली. देशाच्या वित्त व्यवस्थेमध्ये विमा आणि विमा कंपन्यांची संख्या जेवढी जास्त तेवढी त्या देशाची वित्त व्यवस्था ही विकसित म्हणून ओळखली जाते. मग त्या विमा कंपन्या शासकीय असो किंवा खाजगी असो या विमा कंपन्यांची संख्या जेवढी जास्त तेवढी त्या देशाची वित्त व्यवस्था ही विकसित म्हणून ओळखली जाते. त्यानंतर विमा या निर्देशकाच्या आधारे आपण आणखी एका मुद्द्याचा विचार करू शकतो तो म्हणजे एकूण विमा हप्त्याचे राष्ट्रीय उत्पन्न असलेले प्रमाण. देशाच्या विमा कंपन्यांनी ज्या काही विमा सेवा देऊ केलेल्या आहेत त्या सेवा अंतर्गत विमा हप्त्यांची एकूण बेरीज याचं राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेलं प्रमाण किती यावरून आपण देशाची वित्त व्यवस्था विकसित आहे की अल्पविकसित आहे हे निश्चित करू शकतो. जर हे विमा हप्त्याचं राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेलं प्रमाण जास्त असेल तर ती त्या देशाची वित्त व्यवस्था ही विकसित आहे असं ओळखलं जातं. त्यानंतर एकूण सर्वसाधारण विमा हप्त्याचे देखील राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेलं प्रमाण हे किती आहे यावरून सुद्धा देशाची वित्त व्यवस्था विकसित आहे की अल्पविकसित आहे हे स्पष्टपणे होत असतं. सर्वसाधारण विमा महामंडळामार्फत विमा सेवा देऊ केल्या जात असतात आणि या सर्वसाधारण विमा महामंडळामार्फत विमा सेवा देऊ केल्या जात असताना त्यांच्या हप्त्यांची एकूण बेरीज केली असता त्या हप्त्याचे राष्ट्रीय उत्पन्नाशी प्रमाण जे काढलं जातं त्यावरून त्या देशाची वित्त व्यवस्था ही विकसित आहे की अल्पविकसित आहे याची स्पष्ट कल्पना ही येत असते. त्यानंतर तिसरा निर्देशक आहे तो म्हणजे पेन्शन. देशामध्ये विविध पेन्शन धारक आहेत.
या पेन्शन धारकांना विविध संस्था पेन्शन सेवा देण्याचं काम करत असतात आणि या सर्व संस्थांचं नियंत्रण करणारी एक सर्वोच्च अधिकारी संस्था आहे ती म्हणजे प्रॉव्हिडंट फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. या PFRDA अंतर्गत विविध प्रकारच्या पेन्शन योजनांची अंमलबजावणी ही होत असते. या पेन्शन योजनांची संख्या जेवढी जास्त तेवढी देशाची वित्त व्यवस्था ही विकसित म्हणून ओळखली जात असते. त्याचप्रमाणे पेन्शन धारकांची पेन्शन लाभार्थींची संख्या जेवढी जास्त त्यावरूनही आपण देशाची वित्त व्यवस्था ही विकसित आहे हे स्पष्ट करू शकतो. पेन्शन या निर्देशकांतर्गत आणखी एका मुद्द्याचा विचार करू शकतो ते म्हणजे पेन्शन फंडचे राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण किती यावरून त्या देशाची वित्त व्यवस्था विकसित आहे की अल्पविकसित आहे याची ही कल्पना येत असते. पेन्शन फंडचे राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण जेवढं जास्त तेवढी त्या देशाची वित्त व्यवस्था ही विकसित म्हणून ओळखली जात असते. त्यानंतर पेन्शन फंडचे एकूण वित्तीय मालमत्तेशी असलेले प्रमाण हाही एक वित्तीय विकासाचा एक महत्वाचा निर्देशक आहे. पेन्शन या विभागांतर्गत एकूण पेन्शन फंडचे एकूण वित्तीय मालमत्तेशी असलेले प्रमाण जेवढे जास्त तेवढी त्या देशाची वित्त व्यवस्था ही विकसित म्हणून ओळखली जाते. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे वित्तीय विकासाच्या निर्देशकामधला तो म्हणजे भांडवल बाजार. दीर्घकालीन आणि मोठ्या रकमांचे व्यवहार ज्या बाजारामध्ये होतात त्या बाजाराला भांडवल बाजार असं म्हणतात. आणि या भांडवल बाजारामध्ये नोंदणीकृत संस्थांची संख्या हाही एक महत्वाचा निर्देशक आहे. नोंदणीकृत संस्थांची संख्या जेवढी जास्त तेवढी त्या देशाची वित्त व्यवस्था ही विकसित म्हणून ओळखली जाते. आणि जेवढी नोंदणीकृत संस्थांची संख्या कमी, अनोंदणीकृत संस्थांची संख्या जेवढी जास्त तेवढी त्या देशाची वित्त व्यवस्था ही अल्पविकसित म्हणून ओळखली जात असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भांडवल बाजारातला पुढचा एक निर्देशक आहे तो म्हणजे बाजाराचे एकूण आकारमान. बाजाराचा विस्तार देशाच्या विविध प्रांतांमध्ये झालेला असेल, ग्रामीण भागापर्यंत जर देशाचा भांडवल बाजार पोहोचलेला असेल, तळागाळापर्यंत जर भांडवल बाजाराच्या सेवा पोहोचलेल्या असतील, संसाधनांचा सर्वसामान्य व्यक्तींमार्फत देखील उपयोग केला जात असेल तर अशा भांडवल बाजाराचं आकारमान हे विस्तृत असतं, व्यापक असतं. जेवढं भांडवल बाजाराचं आकारमान व्यापक आणि विस्तृत तेवढा तर देशाची वित्त व्यवस्था ही विकसित म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे या भांडवल बाजारामध्ये परकीय गुंतवणूकदार, परकीय विनिमय गुंतवणूकदार किंवा परकीय बाजारातील भांडवलदार किंवा परकीय बाजारपेठांपर्यंत जर या भांडवल बाजाराचा विस्तार असेल तर साहजिकच आहे हा भांडवल बाजार विकसित आणि म्हणून त्या देशाची वित्त व्यवस्था ही विकसित म्हणून ओळखली जात असते. म्हणजे बाजाराचे एकूण आकारमान किती आहे यावरूनही आपण त्या देशाची वित्त व्यवस्था विकसित आहे की अल्पविकसित आहे याची कल्पना करू शकतो. त्यानंतर भांडवल बाजारातला तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे बाजारातील एकूण सहभागी घटक. भांडवल बाजारामध्ये वेगवेगळे घटक सहभागी होत असतात. सर्वसामान्य व्यक्ती, बचतदार, गुंतवणूकदार, व्यापारी, व्यावसायिक, सटोडिया, दलाल किंवा सरकारी बँका, सहकारी बँका, महामंडळे, वित्तीय संस्था, राज्य सरकारे, राष्ट्रीयीकृत बँका किंवा केंद्र सरकार असे सर्व घटक या बाजारामध्ये सहभागी घटक म्हणून ओळखले जातात. भांडवल बाजारातील या सहभागी घटकांची संख्या जेवढी जास्त तेवढी त्या देशाची वित्त व्यवस्था ही विकसित म्हणून ओळखली जाते. आणि जर या सहभागी घटकांची संख्या जेवढी कमी तेवढी त्या देशाची वित्त व्यवस्था ही अल्पविकसित म्हणून ओळखली जाते. त्यानंतर महत्वाचा एक निर्देशक आहे भांडवल बाजारातील तो म्हणजे वित्तीय साधनांची संख्या. विविध प्रकारची वित्तीय साधने या भांडवल बाजारामध्ये उपयोगात आणली जात असतात. त्यामध्ये सरकारी प्रतिभूती, महामंडळांच्या प्रतिभूती किंवा फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड्स किंवा इक्विटी बॉन्ड्स, शेअर्स, कर्जरोखे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय साधनांचा उपयोग या भांडवल बाजारामध्ये होत असतो. या साधनांची संख्या जेवढी जास्त तेवढी त्या देशाची वित्त व्यवस्था ही विकसित म्हणून ओळखली जाते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा निर्देशक आहे तो म्हणजे परकीय विनिमय बाजार. या परकीय विनिमय बाजाराच्या आधारे देखील आपण देशाच्या वित्त व्यवस्थेची कल्पना करू शकतो. जर परकीय विनिमय बाजाराचं आकारमान जास्त असेल, जर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हा देशाचा परकीय विनिमय बाजार विस्तारलेला असेल आणि त्याचप्रमाणे दैनंदिन उलाढाल ही जर मोठ्या रकमांची असेल, मोठ्या प्रमाणात असेल तर ती त्या देशाची वित्त व्यवस्था ही विकसित म्हणून ओळखली जाते. इतर देशांच्या तुलनेने जर संबंधित देशाच्या परकीय विनिमय बाजारातील दैनंदिन उलाढाल ही जास्त असेल, त्याचं आकारमान जर जास्त असेल तर ती त्या देशाची वित्त व्यवस्था ही विकसित म्हणून ओळखली जाते.
त्यानंतर परकीय विनिमय बाजारातील महत्वाचे निर्देशक आहे म्हणजे चलनाची उपलब्धता. परकीय चलनाची उपलब्धता जेवढी मुबलक प्रमाणात, जेवढी त्वरित आणि पर्याप्त मात्रेमध्ये होत असेल तेवढी त्या देशाची वित्त व्यवस्था ही विकसित म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे बाह्य कर्जाचं परकीय विनिमय बाजारामध्ये वेगवेगळे सहभागी घटक कर्जाची उभारणी करत असतात आणि या बाह्य कर्जाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्नाशी जेवढं प्रमाण कमी असेल तेवढी त्या देशाची वित्त व्यवस्था ही विकसित म्हणून ओळखली जात असते. बाह्य कर्जाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेलं प्रमाण जेवढं जास्त तेवढी त्या देशाची वित्त व्यवस्था ही अल्पविकसित किंवा विकसनशील म्हणून ओळखली जात असते. त्यानंतर वित्त विकासाच्या निर्देशकांमधला शेवटचा निर्देशक आहे तो म्हणजे नाणे बाजार. ज्या बाजारामध्ये अल्पकालीन आणि अल्प रकमांचे व्यवहार होतात अशा बाजाराला नाणे बाजार असं म्हणतात. आता ह्या नाणे बाजारामध्ये नवीन संसाधनांची उपलब्धता जेवढी जास्त आणि संख्या जेवढी जास्त तेवढा तो नाणे बाजार विकसित आणि म्हणून वित्त व्यवस्था ही विकसित म्हणून ओळखली जात असते. त्याचप्रमाणे नाणे बाजारात सहभागी होणारे घटक जेवढे विविधीकृत, या सहभागी घटकांची संख्या जेवढी जास्त तेवढी त्या देशाची वित्त व्यवस्था ही विकसित म्हणून ओळखली जात असते. नाणे बाजारामध्ये सावकार, व्यापारी, व्यावसायिक, मित्रमंडळी, नातेवाईक, सहकारी बँका, सरकारी बँका, बँकेतर वित्तीय संस्था अशा वेगवेगळ्या घटकांचा सहभाग होत असतो आणि हे वेगवेगळे घटक नाणे बाजाराचे सहभागी घटक म्हणून ओळखले जातात. जेवढी या घटकांची संख्या जास्त तेवढी नाणे बाजाराचा विकास झालेला असतो आणि म्हणून वित्त विकास हा झालेला असतो. त्यानंतर नाणे बाजारातील साप्ताहिक उलाढाल किती आहे यावरूनही देशाच्या वित्त व्यवस्थेची कल्पना ही येत असते. साप्ताहिक उलाढाल, आठवड्याची उलाढाल ही जर सर्वाधिक असेल, अधिकाधिक असेल तर त्या देशाचा नाणे बाजार आणि म्हणून देशाची वित्त व्यवस्था ही विकसित आहे असं ओळखलं जात असतं. नाणे बाजारातील एक महत्वाचा निर्देशक म्हणजे नाणे बाजाराचे आकारमान आणि त्याचं मूल्य. नाणे बाजारामध्ये जे काही व्यवहार केले जातात त्या व्यवहारांची एकूण रक्कम, त्या व्यवहारांचा कालावधी, त्या व्यवहारांची व्याप्ती यावरून त्या देशाच्या नाणे बाजाराचं आकारमान आणि त्या नाणे बाजाराचं मूल्य हे ठरत असतं. आकारमान जेवढं जास्त, त्या नाणे बाजाराचं मूल्य जेवढं जास्त तेवढ्या त्या देशाची वित्त व्यवस्था ही विकसित असते असं म्हटलं जातं. अशा प्रकारे देशाच्या वित्तीय विकासाचे वेगवेगळे निर्देशक आपण या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. धन्यवाद.